फाईल आपण इम्पोर्ट करू. इथे त्याचं फाईल इम्पोर्ट मध्ये जायचं आणि डेस्कटॉपवर सेव्ह केली होती 3D नावाने, ही आहे ती फाईल. ऑप्शनला जायचं, बघायचं युनिट्स बरोबर आहे का. ची फाईल आहे, मध्ये बोलवतोय आपण तिला, तर ओके करायचं आणि इम्पोर्ट बनायचं, ते क्लोज करून टाकायचं. बरोबर अशी जवळ यायला पाहिजे. जेव्हा आपलं कुठेच काही तुकडे ताकडे नसतात ना, बरोबर ही जे ओरिजिन म्हणतात याला, त्याच्या जवळ यायला पाहिजे फाईल. आता हा सगळा एक ग्रुप आहे. याला काय करायचं, एक्सप्लोड, आणि इथून दिसतंय तुला सगळं, टॉपला जायचं. टॉपला जाऊन 1 बाय 1 हे सिलेक्ट केलं, याला म्हणायचं ग्रुप. शॉर्टकट कीज पण आपण सेट करू शकतो, पण सुरुवातीला माझ्या पीसी मध्ये आहे ग्रुप. मी जी प्रेस केला की ग्रुप होत, ते सिलेक्ट केलं, जी प्रेस केला की ग्रुप झाले. आता बघ, तिघ वेगवेगळे ग्रुप झाले. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला, दिसतंय ना, हा एक ग्रुप झाला. ग्रुप म्हणजे काय, आजूबाजूला ते रेक्टँगल आहेत, दिसतंय, हे बघा, हा एक ग्रुप झाला. तिघ वेगवेगळे झाले, पहिले एकत्र होते, आता वेगळे झाले. आता जवळच आहे म्हणून मला कुठे ठेवायची गरज नाही. ठीक आहे. हा एक इलिव्हेशन असतो ना, हा रोटेट करणे, कुठलाही एक इलिव्हेशन रेफरन्स साठी रोटेट करायचं. हे काय, रेड ऍक्सिस आहे. हे जे आलंय ना, रेड ऍक्सिस आहे. कसं आलं, पहिले टॉप येतं, मग राईट साइडचा एरो जर युज केला, कीबोर्डवर राईट एरो असतो, तो युज करायचा आणि त्याला सांगायचं की रेड ऍक्सिसला मला किती पाहिजे, टाईप करायचं 9. झालं. वॉर्डरोबच्या समोर वॉर्डरोब आला, हे वॉर्डरोब आहे, इथे वॉर्डरोब आला. याला थोडस अलाइन करून घ्यायचं. आता ऑलरेडी तुझं अलाइन आहे, तरी पण एकदा चेक करूया. झालं, करेक्टली अलाइन. ठीक आहे. रेक्टँगल काढला. ही सर्व भरपूर टूल्स पण येतात, पण सर्वात इझी, सिंपल आणि फास्ट मेथड आहे मेक ग्रुप. ग्रुप करणे कंपल्सरी. आता काय, याचा फायदा काय एलिव्हेशनचा, मला माहिती ती हाईट काय आहे. तर रूमची हाईट आहे समजा काय 10 फूट 5-6 इंच आहे. ठीक आहे. तर आपण तसं घेतलंय. मग याच्यानंतर मी काय करणार, काय करायला पाहिजे, कंट्रोल प्रेस करायचा आणि मला विंडो करायची. जिथे कट आहे तिथे कंट्रोल करायचं. परत मला कंट्रोल प्रेस करायचा, पुढे एक्सटेंड केलं, इथे केलंय, परत कंट्रोल प्रेस केला. मला इथे पण खड्डा पाहिजे ना, ही वॉल इथे टॉयलेटची बंद करायची. परत इथे कंट्रोल प्रेस करून ही लाईन दिली. रेफरन्स दिसतोय, तो घेतोय. जेव्हा आपण प्लॅन मध्ये हलतोय ना, तेव्हा तो बरोबर रेफरन्स आहे. थोडं जवळ जाऊन अंदाजे काम करू नाही, थोडं जवळ जाऊन व्यवस्थित स्पेसिफिकली, नाही तर इथला कुठला तरी बारीक पॉईंट पकडतोय असं करू नये. आता इथे पण थांबता येते नाही, पॉईंट पकडायचं प्रॉपरली. प्रॉपर पॉईंट पकडून, पॉईंट पकडला, प्रॉपर काम करायचं. ठीक आहे. दिसतंय, हे बघ, जे जे काही आहे पॉइंट्स आपले, ते मी बरोबर त्याला रेफरन्सेस दिले. इथे द्यावं लागेल बघ, दिसतंय. इथली वॉल आहे ना, वॉर्डरोब साठी खाचा आहे, परत दिला. कॉलमचा खाचा घेतला नाही घेतला पडत नाही, कारण कॉलम दिसणार नाहीये. हे दिसते ना, निश टाईप मध्ये वॉर्डरोब आहे. हा घेतला, हा घेतला, प्लस करून हे घेतलं. इथे घेतला, कॉलमचा नाही घेतला तरी डायरेक्ट इथपर्यंत घेते. इथे गडबड होते, इथला पॉईंट पकडतो, कधी कुठला पकडतो. जवळ जाऊन व्यवस्थित काम कर. इथे प्लस केलं, आता बरोबर जवळ जाऊन काम केलं, पण पॉईंट व्यवस्थित. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये बघ, ही जी वॉल इथून तर फसाडला प्लेन आहे, आता प्रॉब्लेम नाहीये, पण आपण प्रिसाइज करण्यासाठी एक्स म्हणून कमांड प्रेस केली. मी सेट केलंय कीबोर्ड मध्ये एक्स म्हणजे एक्सरे. आता मला खालची लाईन दिसते की अरे हे आतमध्ये गेली, ही वॉल आतमध्ये ना, क्लीन मॉडेलिंग लागतं, ही वॉल आतमध्ये. तर मी एकदम प्रॉपर जसं असतं तसंच, कुठेच काहीच असं की मागचं कुठे दिसणार आहे, काय तर गरज आहे करायची असं नाही. दिसणार नाही दिसणार तरी वॉल्स तरी नीट करणे ही काही एकदा प्लॅन मध्ये व्यवस्थित बघशील. नाही स्विच बोर्ड नाही म्हणते, ठीक आहे ना, असू देत. ओके. आता मी हे सगळं एक्सरे मध्ये जाऊन बघितलं, कुठे काय काय आहे, काहीतरी वॉल झाली का. एक्सरे मध्ये मला खालच्या वॉल दिसतात, कुठे काहीच नाही झालंय, सगळं बरोबर झालं. ते इथला हा तुकडा राहिला होता, हा मी इकडे करून टाक, आणि इकडचे तुकडे राहिले. कंट्रोल प्रेस करून करायचं. ठीक आहे. झालं. एकाच ग्रुप मध्ये माझ्या सगळ्या वॉल्स क्रिएट झाल्या. ठीक आहे. आता मला काय करायचंय, लिंटल टाकायची. लिंटल म्हणजे काय, पडदी, वरची पडदी टाकायची आहे. पडदीची हाईट काय आहे, ही हाईट आहे. पडदी डोरच्या वरती असते ना लिंटल, ही लिंटल हाईट आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, इलिव्हेशन परफेक्ट ड्राफ्ट करायचं. कुठे कुठे लिंटल टाकायची, इथे टाकायची आहे, इथे टाकायची आहे. हा एक डोर आहे आणि या खिडकीला पण लिंटल आहे ना, म्हणून या 3 लाईन सिलेक्ट केल्या. मूव्ह केलं, एम कमांड घेतली, मूव्ह केलं, वरती घेतलं आणि रेफरन्स काय दिला, हा. कळलं. आता काय करणार, मी इथे येणार, पुशपुल करणार. एक्सरे बंद करते म्हणजे जास्त चालेल. पुशपुल करणार, झाला माझा लिंटल. इकडे काय करणार, मी खड्डा करणार, मायनस मध्ये जाणार. मायनस मध्ये गेल्यामुळे आता इथे काय झालं, मायनस मध्ये गेल्यामुळे मागची फेस पुढे आली. तर याला काय करणार मी, रिव्हर्स. इथे पण तोच प्रकार झाला, मागची फेस नाही झालं, इथपर्यंत झालं. रिव्हर्स फेसेस करून आपण क्लीन केलं सगळं. आता इथे आपल्याला खिडकी आहे, दरवाजे होते तिथे झालं, खिडकी आहे. आपल्याला सील पण घ्यावं लागेल. परत ही लाईन सिलेक्ट करणार, मूव्ह करणार, कंट्रोल प्रेस करणार, लॉक करणार, आणि सील लेवल माझी ही आहे सेक्शन मध्ये सिलेक्ट करणार. आणि ठीक आहे, झाली खिडकी पण तयार झाली. ही रिव्हर्स फेस, मागची फेस पुढे आली, सिलेक्ट करणार,
रिवर्स झालं, माझं रूम तयार झालं. रूमची पूर्ण मॉडेलिंग झाली. वॉल्स कळलं.